मित्रांनो, बांधकाम कामगाराला प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात एक महत्त्वाचं पत्र आलेलं आहे। 13 फेब्रुवारी 2026 रोजी हे दुसरं महत्त्वाचं पत्र आलेलं आहे। या पत्रामध्ये बांधकाम कामगारांना त्यांचा आधार नंबर बदलणे, मोबाईल नंबर बदलणे, सदस्यांची नावे जोडणे, त्याचबरोबर सदस्यांची नावे कमी करणे, फोटो अपडेट करणे अशा सारख्या अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना बांधकाम कामगारांना करावा लागत होता। या संदर्भातच हे महत्त्वाचं पत्र आहे। काय आहे पत्र? चला मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहू। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढेच कागदपत्र आपण या व्हिडिओमधून देत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्री मध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, स्क्रीनवरती आल्यानंतर पाहून घ्या। या ठिकाणी लिहिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई। या ठिकाणी बघून घ्या, दिनांक 13 फेब्रुवारी 2026 हे 13 फेब्रुवारीचं पत्र आहे। त्याच्यामध्ये विषय बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबतचा असा जरी विषय असला तर अतिशय महत्त्वाची माहिती पुढे दिलेली आहे। त्यातले त्यात 2 नंबरचा हा जो मुद्दा आहे तो तर अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया लक्षात येईल। तर पहा मित्रांनो, आपण फक्त महत्त्वाचे मुद्देच पाहूया। तर बघा मित्रांनो, बांधकाम कामगारांना त्यांचा तपशिलामध्ये बदल, स्वतःचे नाव, फोटो, जन्मदिनांक, आधार क्रमांक यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही असं त्यांनी सुरुवातीलाच या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यास मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल क्रमांक बदलता येईल। कुटुंब सदस्यामध्ये पती पत्नीचं नाव, 2 मुलांचे नाव, आई वडील यांचा अंतर्भाव करण्याची मुभा राहील। मात्र एकदा अंतर्भूत केलेल्या सदस्याचं नाव वगळून अन्य सदस्याचे नाव अंतर्भूत करता येणार नाही असं सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे। परंतु पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच कुटुंबाच्या सदस्याचे आधार क्रमांक, जन्मदिनांक अंतर्भूत करता येईल। म्हणजे तुम्हाला आधार क्रमांक आणि जन्मतारीख त्या ठिकाणी तुम्हाला टाकता येईल। परंतु एकदा का आधार क्रमांक आणि जन्मदिनांक टाकला की तो बदल करता येणार नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 2 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, पाहून घ्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे। सध्या स्थितीत संकेतस्थळावरील बांधकाम कामगारांचा तपशील आधार संलग्न नाही, त्यामुळे मंडळाकडे चुकीच्या पद्धतीने बोगस आधार कार्ड संकेतस्थळावर अपलोड करणे, त्याद्वारे मंडळाचे लाभ घेणे, पाल्यांची स्वतःची आधार कार्ड वरील माहिती बदलणे इत्यादी गैरप्रकारास आळा घालणे आवश्यक आहे असं मंडळाला वाटलं। त्यामुळे त्या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे बघा, कुटुंबातील सदस्यांच्या तपशिलामध्ये बदल करून गैरमार्गाने मंडळाचा लाभ घेण्यास आळा घालण्याच्या दृष्टीने सदरच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगानेच पुढे बघा, अतिशय महत्वाचं आहे, आधार इंटिग्रेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आहे। म्हणजे आता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आपल्या आधारशी संबंधित सर्व माहिती त्या ठिकाणी जोडली जाणार आहे। म्हणजे एकदा का तुम्ही तुमचा आधार जर त्या ठिकाणी अपडेट केला की त्या ठिकाणची सर्व माहिती तुमची त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। सदरची कार्यवाही पूर्ण होताच आधार संलग्नीकरणाद्वारे संकेतस्थळावरील माहितीची तपासणी होणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी आधार इंटिग्रेशनची ही जी प्रक्रिया पूर्ण झाली तर या संकेतस्थळावर जेवढी काही नोंदणी, नूतनीकरण वगैरेची माहिती आहे या सर्वांची माहिती या ठिकाणी तपासणी होणार आहे असं त्यांनी मंडळाने सांगितलेलं आहे। आणि त्यात योग्य ते बदल आपोआपच होणार आहेत। म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती देणार आहात त्या संदर्भात योग्य तो बदल होणार आहे। अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर त्या ठिकाणी आताच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटू।